नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। बंगालच्या उपसागराच्या दिशेने, खास करून अंदमान निकोबार बेटांच्या दिशेने आता पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे। दक्षिण भारतात देखील श्रीलंकेच्या आजूबाजूने मोठं पावसाचं वातावरण तयार होतं आहे। उत्तर भारतात एक WD सक्रिय झालेला आहे आणि यामध्ये ट्रपलाईन तयार होऊन महाराष्ट्रात आता पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, पुण्याच्या काही भागामध्ये, त्याचबरोबर बीड, जालना, परभणी, हिंगोली, अकोला या जिल्ह्यात काही प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण आज तयार झालेलं होतं। आपण बघितलं तर आज दिवसभरात कशा पद्धतीने पावसाचं वातावरण तयार झालं ते आपल्या समोर आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं, परंतु पावसाचा जोर नंतर कमी झाला। यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार आपण आज केवळ 48 तासाचा अंदाज घेणार आहोत, परंतु काही मॉडेल थोडं सखोल पद्धतीने बघणार आहोत, कारण आता पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि शेतकऱ्यांनी कळलं पाहिजे की नेमके आपल्या भागात पाऊस आहे की नाही। GFS मॉडेलनुसार जर अंदाज बघितला तर उद्या नाशिकसह पुणे, अहमदनगरच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे। आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की 12 तारखेला महाराष्ट्रातील खास करून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ, कोकण या भागात पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे। 13 तारखेला देखील आपण बघतो महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे। हाही कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अधिक असेल, तर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात याचा प्रभाव कायम असेल। आपण ECMWF मॉडेलनुसार बघतो की महाराष्ट्रामध्ये उद्या उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात, म्हणजे खास करून आपण बघतो की सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालन्यात काही भागात पावसाळी वातावरण राहील। नाशिक जिल्ह्यात पावसाळी वातावरण राहणार आहे। कोकणातील खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या पूर्वेला थोडं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबारच्या भागामध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात पावसाळी अंदाज कायम आहे। त्याचबरोबर पश्चिम विदर्भामध्ये म्हणजेच अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातसुद्धा पावसाची शक्यता कायम आहे। हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात देखील 12 तारखेला पावसाची शक्यता आहे। पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात असण्याची शक्यता आहे। या काळात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पूर्वेकडील भागात म्हणजे खास करून सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे। अंदमानात वेळेत मान्सून दाखल होऊन त्याचा पुढचा प्रवास वादळी परिस्थितीमुळे अधिक गतीने होईल असं दिसतंय। त्यामुळे मान्सूनचा प्रभाव हा एकूणच भारतामध्ये 21 तारखेनंतरच वाढायला सुरुवात होईल असं दिसतंय। आपण जर महाराष्ट्राच्या सीझन मॅपमध्ये लक्ष दिलं तर 1 मार्चपासून तर जवळपास 8 मेपर्यंत जे पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे ते संपूर्णपणे विदर्भात तयार झालेलं आहे आणि त्यामुळे गर्द निळ्या भागामध्ये जे जिल्हे दिसत आहेत म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये या काळात पाऊस अधिक झाला असं हवामान खात्याचं म्हणणं आहे। मराठवाड्याच्याही काही भागात म्हणजे बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी प्रमाण या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये अधिक राहिले। मात्र इतरत्र जरी पिवळा गडद किंवा रेड अलर्ट असेल तरी देखील किंवा ग्रीन रंगामध्ये किंवा हिरव्या रंगामध्ये असलेले जिल्हे देखील कमी पावसाचे आहेत आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त होतो मार्च ते एप्रिलच्या दरम्यान, त्या ठिकाणी मान्सून थोडा धोका देण्याची शक्यता असते, तर इतरत्र मान्सून चांगला बरसेल असं प्राथमिक अंदाज आहे। गेल्या आठवड्यामध्ये केवळ चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं, इतरत्र पावसाचं वातावरण तयार झालेलं नाही। या मॅपच्या माध्यमातून आपण दरवर्षी मान्सून कसा भारतामध्ये पुढे सरकतो हे हवामान खात्याचं बातमीपत्र प्रत्येक हवामान अंदाजामध्ये देत असतो।
शिवाय यातच आपण विड्रॉल म्हणजे मान्सूनचा परतीचा प्रवासही दाखवत असतो. तर लवकरच आपल्याला या मॅपच्या माध्यमातून मान्सून कसा पुढे सरकतो आहे या संदर्भातील अंदाज येणार आहेत. अवघे 10 दिवस यासाठी बाकी आहेत. स्कायमेटने उद्या 11 तारखेला देखील महाराष्ट्रात खास करून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाळी वातावरणाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र 12 तारखेला खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात असेल, यात कोकणाचाही समावेश आहे. 13 तारखेला स्कायमेटनुसार संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. स्कायमेटने 23, 24 आणि 25 असं महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरण दाखवलं आहे. अंदमानात जरी 21-22 तारखेला मान्सून जाहीर झाला तरी त्याचा पुढचा प्रवास 8-1 दिवस रखडत असतो. यावर्षी मात्र गतिमान पद्धतीने मान्सून पुढे सरकणं अपेक्षित आहे. वातावरण अतिशय उत्कृष्ट आहे. या अंदाजामध्ये आता बदल झाला आहे. पुढील 3 दिवसामध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली आणि कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीला अद्याप पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. उद्या महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता कायम आहे. 12 तारखेला जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, अहमदनगर, बीड या भागातही पावसाळी वातावरण राहणार आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूला म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागातही पावसाची शक्यता 12 तारखेला आहे. 12 तारखेला रात्री देखील परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, पुणे पूर्व या भागात, त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये 12 तारखेला रात्री किंवा 13 तारखेला पहाटे पावसाची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.